जय हिंद. आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण आतापर्यंत जे काही आपले ऑनलाईन क्लासेसचे लेक्चर झाले, गणित या विषयाचं लेक्चर झालं, इतर सर्वच विषयांचे लेक्चर झालेले आहेत. तर आज आपण स्पेशली पाहणार आहोत गणित या विषयांचं पूर्ण रिव्हिजन करणार आहोत. बरेचशी मुलं नवीन आपल्या बॅचमध्ये जॉईन झालेले आहेत. त्यांना मी पहिला चॅप्टर जो असतो आपला संख्यांची ओळख करून घेणे, ती जवळपास आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे, जवळपास जेवढं आपलं गणित झालं त्याच्यावरती तुमचं रिव्हिजन घेणार आहे. रिव्हिजन घेताना सगळ्यांना मी तुम्हाला सांगितलं आहे की आपले जेव्हा पण तुम्ही लेक्चर अटेंड करणार तेव्हा नोटबुक जवळ ठेवायची आहे. आणि आज आज आपण तेच काम करणार आहे. मी तुम्हाला इथं प्रश्न देणार आणि तुम्ही ते प्रश्न सोडवायचा आहे आणि ते लगेच कमेंट बॉक्समध्ये जे उत्तर आलं तुमचा ते रिप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी पुढचा प्रश्न देणार, त्याच पद्धतीने करायचं आहे. आपण पहिल्याच चॅप्टरपासून स्टार्ट करणार आहोत. जवळपास गणिताची बेसिक क्रिया ही सर्वांना यायलाच पाहिजे आणि बेसिक क्रियेसाठी आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ओके, लक्षात ठेवा, नोटबुक घ्यायचं. हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो आडवा करायचा. आडवा केल्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे तो बघायचा आणि प्रश्न जसं तुम्हाला सोडवता येईल पहिले तुम्ही सोडवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर मी सोडवणार आणि तुमचं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर येतं का हे आपल्याला कन्फर्म करायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला आज रिव्हिजन खास घेणार आहोत आणि ते पण चालू करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जर कोणी नवीन विद्यार्थी जर या चॅनलवरती येणार असाल किंवा आला असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या. कारण पोलीस भरती संदर्भासाठी आपला व्हिडिओ, आपला हा चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे. त्या संदर्भात सगळ्याच पद्धतीने अपडेट आपण देत असतो. ओके, चला स्टार्ट करूया आपण. आता वेळ नको वाया घालवायला पाहिजे जास्त. आपण गणित या विषयाचा आजच्या व्हिडिओच्या मार्फत रिव्हिजन करणार आहोत आणि ते रिव्हिजनमध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. तर बघा, आपण जे जे चॅप्टर मी शिकवले तुम्हाला त्याच्यावरतीच मी तुम्हाला प्रश्न देणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, 1 अधिक 2 अधिक 3 1 अधिक 2 अधिक 3 डॉट 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 35 बरोबर काय? हा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला मी प्रत्येकाला 1 मिनिट देणार आहे. तुम्हाला 1 मिनिटामध्ये याचं उत्तर काढायचं आहे. पटकन काढा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला, ओके. चला ठीक आहे. आता मी तुम्हाला सोडून देतो. तुमचे बरोबर उत्तर आले की चुकीचे आले ते एकदा पाहून घ्या. सर्वात प्रथम हे जे प्रश्न आहे ते प्रश्न समजून घ्या. या प्रत्येक याच्यामध्ये अंकांमध्ये 1 चा गॅप आहे. म्हणजे ही जी अंकमालिका आहे ती 1 पासून स्टार्ट होते आणि 35 पर्यंत चालू होते. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 डॉट डॉट म्हणजे अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अशा पद्धतीने ही मालिका चालू आहे 35 पर्यंत. तुम्ही जे नवीन असाल, ज्यांना गणिताचा संबंध आला नसेल, ते सरळ सरळ काय करणार, 1 अधिक 2 यांची बेरीज करत बसणार. हे करत बसण्यापेक्षा एक छोटासा सूत्राचा वापर करायचा तुम्हाला आणि त्या सूत्राचा जर तुम्ही वापर केला तर हा एक्झाम्पल इझिली सोडू शकतात. बघा, सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. सूत्र काय आहे बघा, पहिली संख्या लिहून घ्या तुम्ही हे नोटबुकमध्ये, ज्याचं झालं नसेल त्याने, अधिक शेवटची संख्या आणि छेदामध्ये असणार तुमची 2 आणि गुणिले एकूण संख्या. याच फॉर्म्युलाचा आपण वापर करणार आहोत या ठिकाणी. लक्षात ठेवा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, आता पहिली संख्या आपल्याला मिळाली 1, शेवटची मिळाली 35 आणि छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या किती आहे तर 35 संख्या आहेत. कारण सारखा गॅप आहे, 1 2 3 4 5 6 7. आपल्याला एकूण संख्या काढता येणं खूपच महत्वाचं आहे. मग एकूण संख्या किती आपली 35 आहेत. तर या पद्धतीने पुढे काय करणार, मग सरळ सरळ 35 आणि 1 किती होतात तुमचे 36, छेदामध्ये 2 गुणिले 35, परत बे एक बे, बे एक बे, याच्यातून 1 उरला, बे आठी 16. काय केलं बघा, आपण 36 ला 2 ने भाग दिला आणि जर कोणत्याही संख्येला आपण 2 ने भाग दिला त्याचं निमपट ही काय असते, त्यांची वजाबाकी असते. काय असते, निमपट असते, ते म्हणजे त्यांचा भागाकार असतो.
म्हणजे आपण काय करणार 2 भागिले बे 1 बे आणि बे 8 16 म्हणजे 18. मग शेवटी काय उरलं आपल्याकडे 18 गुणिले 35. अशा पद्धतीने या दोघांचा काय करायचं तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मग बघा गुणाकार करताना एक तर तुम्ही नॉर्मल 35 गुणिले 18 असे गुणाकार करू शकतात किंवा तुम्हाला मी दुसरी एक पाढा जर तुम्हाला 18चा पाठ नसेल तर दुसरी एक पद्धत सांगतो कशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला मी ऍक्च्युली आपल्याला प्रश्न एकच आहे पण तुम्हाला अनेक गोष्टी एका प्रश्नामधून शिकायला मिळतात. ओके, तर सर्वात प्रथम आपण काय करतोय आता 18 गुणिले 35 यांचा गुणाकार कसा करायचा जर तुमचा 18चा पाढा पाठ नसेल तर. बघा 18चा पाढा पाठ नाहीये पण तुमचा 20चा पाढा पाठ आहे. 20चा कॉमन गोष्ट आहे, सगळ्यांचा पाढा पाठ असतो. मग 20 गुणिले 5 इथं 5 आहे ना, आपण इथं समजा 20 करतोय. 20 गुणिले 5 20चा 5 किती होतो तुमचा 100. आता 20चा पाढा साहजिक आहे, आरामात पाठ असतो. त्याच्यानंतर बघा आपण काय केलं 20चा 100 केलं आणि इथं 18 होता आणि आपण घेतलंय 20. पाढे बनवतोय आपण 18च्या वेळी घेतले 20 म्हणजे आपण काय केलं 2 संख्या वाढून घेतल्या. किती संख्या वाढून घेतल्या 2 संख्या वाढून घेतल्या. मग काय करायचं या 2 गुणिले 5 काय करायचं तुम्हाला 2 गुणिले 5 किती होतात रे गुणाकार 10 आणि हे 10 या संख्येतून वजा करायचे म्हणजे किती उरले 90. बघा पाढे कसे तयार करायचे हे तुम्हाला मी सांगतोय आता. 18च्या ऐवजी आपण घेतलं 20. मग 20 गुणिले 5 दोघांचा गुणाकार केला 20चा 100. मग आपण 18 दोन संख्या काय घेतली होती जास्त घेतली होती का कमी घेतली होती ते पण महत्वाचं आहे. तर आपण 2 संख्या वाढून घेतली होती. मग काय करणार आपण 2 जे संख्या वाढून घेतली त्याला गुणिले परत 5 करायचं म्हणजे गुणाकार आला 10 आणि ही संख्या याच्यातून वजा करायची. जर आपण वाढून घेतली तर वजा करायचं, जर कमी घेतली तर बेरीज करायची. बस 18 90. मग 18 90 ची 0 हाच्याला आला तुमचा 9. 18 त्रिक 36. आता 18चा पाढा सर्वांचा पाठच असेल किंवा तुम्ही या पद्धतीने अजून करू शकतात. हे बघा 20 त्रिक किती होतात तुमचे 60 होतात. 20 त्रिक किती होतात तुमचे 60 आणि इथं आपण किती वाढून घेतले 2 वाढून घेतले. किती वेळा केला 3 वेळा केला म्हणजे 2 त्रिक 6. या अशा पद्धतीने आपण काय करणार गुणाकार करणार. आता हे जे 2 गुणिले 3 केले हे 60 मधून काय करायचं आपल्याला वजा करायचे म्हणजे वजाबाकी किती होणार तुमचे 54 येणार. किती होणार वजाबाकी 54. बघा काय केलं आपण 20 गुणिले 3 केलं 60 आणि 2 गुणिले 3 केलं आणि वजा केलं जे मागच्या आपण पद्धतीने घेतलं त्याच पद्धतीने. मग झालं तुमचं 54 आला. मग या 54 मध्ये हा वरचा 9 मिळवणार जो बाकी होता तो. मग 54 आणि 9 13 3 हाच्याला 1 63 म्हणजे यांचा गुणाकार किती आला तुमचा 63 म्हणजे 630 म्हणजे 18 आणि म्हणजे 1 ते 35 या सर्व संख्येची बेरीज किती आली 630. तर जर तुमचं 630 आलं असेल तर उत्तर बरोबर आहे नाहीतर चुकीचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, तुम्हाला सोडवायचा आहे. आणि जर विद्यार्थ्यांना काही समजलं नसेल तर तुम्हाला सांगितलंय मी आपण आठवड्यातून 1 दिवस सेक्शन घेणार आहे. जे एक्झाम्पल तुम्हाला समजलं नाही ते मी परत सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हा असे जे एक्झाम्पल आहे ते या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. हे आपलं जे काय पहिला चॅप्टर होता संख्याशास्त्र त्याच्यामध्ये सगळं झालेलं आहे संख्या मालिकामध्ये. तर आज आपण रिव्हिजन घेत आहोत. आता दुसरा प्रश्न पण मी तुम्हाला देणार आहे आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर हा तुमचा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न देतो तुम्हाला मी वजा 3.5 गुणिले वजा 1.5 गुणिले वजा 0.1 बरोबर काय. याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. बघा वजा 3.5 गुणिले वजा 1.5 गुणिले वजा 0.1 बरोबर काय. चला सुरू हो जाओ. तुमच्यासाठी मी 20 सेकंद देईल. 20 सेकंदामध्ये उत्तर काढायचं तुम्हाला. उत्तर आलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा टायमिंग संपलाय. ज्याचं उत्तर आलं व्हेरी गुड. आता बघू याचं उत्तर काय असणार आहे. सर्वात प्रथम काय करायचं तुम्ही हा जो वजाचं चिन्ह मी तुम्हाला दिलेले आहेत याचा विचार न करता आपण नॉर्मल जर वजाबाकी करतो त्या पद्धतीने वजाबाकी करायचे. आता वजाबाकी केली आपण 3.5 गुणिले 1.5 म्हणजे 15 5 5 हाच्याला येतो तुमचा 7. 15 त्रिक 45 आणि 7 होतात तुमचे 52. 45 आणि 7 होतात तुमचे 52.
म्हणजे 1 2 2 घर सोडून पॉईंट, म्हणजे याचं उत्तर किती आलं 3.5 आणि 1.5 चा गुणाकार 5.25. लक्षात ठेवा 3.5 आणि 1.5 चा गुणाकार आला 5.25. 15 5 75 अशी 5 हातच्याला 7, 15 त्रिक 45 आणि 7 झाले तुमचे 52 या पद्धतीने. आणि पुढे आपल्या आहे मग 0.1 यांचा पण आपण गुणाकार करू. 1 5 5 1 2 2 1 5 5. मग 1 2 3 3 अंक सोडून पॉईंट आहेत म्हणून 1 2 3 3 अंक सोडून आपण काय देणार पॉईंट देणार. म्हणजे एकंदरीत या तिघांचा गुणाकार किती येतो मग 0.525. आणि आपल्याला आत्ता आपण जे वजाबाकीचं चिन्ह आहे त्याचा विचार करूया. तर इथं 1 2 आणि 3 वजाबाकीची चिन्ह आहेत. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या हे तुम्हाला मी सांगितलंय. समसंख्या म्हणजे काय असते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 8 हे अंक असतात त्यांना म्हणतात समसंख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 1 3 5 आणि 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना म्हणतात विषम संख्या. तर आता इथं 1 2 3 तीन वजाबाकीचे चिन्ह आहेत, म्हणजे 3 विषम संख्यामध्ये येतं. आणि जर विषम संख्येमध्ये वजाबाकी चिन्ह असेल तर या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं, आणि जर समसंख्यामध्ये असेल तर वजाचं चिन्ह द्यायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण गुणाकार करायचा, आणि ते पण पॉईंटचे, दशांश अपूर्णांकांचे. ओके, चला आता पुढचा एक्झाम्पल घेऊया आपण. आता पुढचा एक्झाम्पल घेऊया. आता तुम्हाला सेम पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे, मी नंतर तुम्हाला सांगेलच. पहिल्या 7 मूळ संख्येची बेरीज किती? ओके, काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला, पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज किती? सर्वात प्रथम आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. तर मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या म्हणजे मूळ संख्या. ढोबळमानाने आपण हेच म्हणायचं की ज्या संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या म्हणजे मूळ संख्या. मग आपल्याला विचारले पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज किती. बघा मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर काढता आलं तर तुम्ही उत्तर काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाका. आणि ज्यांना माहितीच नाही की बाबा कशी करायची काय करायची त्याने व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी तुम्हाला सर्वच गोष्टी सांगणार आहे, आणि मी एकच गोष्टी सांगत नाही तर एका प्रश्नामधून अनेक गोष्टींचं ओपन करतो. तर बघा, पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलं आहे. आणि जो तुम्हाला मी पहिला एक्झाम्पल दिला त्या एक्झाम्पल नुसार जे काही एक्झाम्पल दिलं तुम्हाला मी, त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सूत्र दिलं होतं, पहिल्या संख्यांची बेरीज छेद पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. तो फॉर्मॅट या ठिकाणी लागू होत नाही. तो फॉर्मॅट कोणत्या कोणत्या ठिकाणी लागू होणार आहे, ज्या ठिकाणी सारखाच बदल असतो, ज्या ठिकाणी संख्यामध्ये सारखाच फरक असतो अशा ठिकाणीच तो फॉर्म्युला लागू पडतो. परंतु ही मूळ संख्यामध्ये सारखा गॅप नसतो किंवा सारखी संख्यांचं गॅप नसतो ज्याच्यामध्ये, कारण मूळ संख्या ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्या असतात. मग आपल्याला विचार पहिल्या 7 मूळ संख्या, म्हणजे पहिली मूळ संख्या कोणती आहे तुमची 2 आहे. आपल्याला 1 ते 100 पर्यंतचं मूळ संख्या काय पाहिजे, पाठच पाहिजे. आता 2 या मूळ संख्याचे वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर ही एक तर समसंख्या आहे, एकमेव अशी समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे, आणि दुसरी गोष्ट ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. काय आहे, सर्वात लहान मूळ संख्या आहे. दोन वैशिष्ट्ये या मूळ संख्येच्या सांगता येईल. पुढील मूळ संख्या असणार तुमची 3 5 7, त्याच्यानंतर डायरेक्ट 11, 11 नंतर डायरेक्ट 13. म्हणजे आपल्याला किती मूळ संख्या म्हटलंय, 7 मूळ संख्या म्हटलं. झाल्या का, 1 2 3 4 5 आणि 6 मूळ संख्या झाल्यात. पुढची मूळ संख्या असणार तुमची डायरेक्ट 17. म्हणजे या काय पहिल्या 7 मूळ संख्या आहेत. 7 मूळ संख्येमध्ये 2 येणार, 3 येणार, 5 येणार, 7 येणार, 7 नंतर 8 येणार नाही, 9 येणार नाही, 10 येणार नाही, 11 येणार, 11 नंतर 13 येणार, 13 नंतर 17 येणार. अशा पद्धतीने ह्या मूळ संख्या आहेत. या दोघांची जर आपण बेरीज बघितली तर याच्यात 3 टाकले 20 30 होते. ह्या दोघांची बेरीज, या तिघांची बेरीज जर आपण बघितली तर या दोघांची 30 आणि 41 यांची बेरीज होते. 7 आणि 3 10 झाले 15 16 17, आणि यांची बेरीज होते 17.
म्हणजे 8 आणि 5 टोटल जर आपण बघितलं तर पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 58 आहेत. किती आहेत? 58 आहेत. बघा 7 मूळ संख्या मांडून घेतल्या 3 आणि 4 7 7 मूळ संख्या आहेत पहिल्या. त्याच्यामध्ये 17 आणि 13 याच्यामध्ये झाले 30 आणि हा एक हा 11 41 41 आणि हे यांची आपण बेरीज केली 7 आणि 3 10 आणि 7 17 म्हणजे 17 बेरीज झाले 17 आणि 41 झाले तुमचे 58. तर अशा पद्धतीने जर आपल्याला मूळ संख्यांची बेरीज विचारली तर याच पद्धतीने काढायचं, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काढायचे नाही. चला आता पुढचा प्रश्न सोडूया आपण. आता प्रश्न क्रमांक आपण 4 बघणार आहोत. 3 बघून झाले, आता 4 पाहतोय. तर बघा आता पुढचा प्रश्न सेम पद्धतीने मी तुम्हाला देणार आणि तुम्ही त्याचं उत्तर काढणार. आता प्रश्न आहे बघा 16 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? बघा आता तुम्हाला प्रश्न काय दिलाय मी 16 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? गणिताचं एक्झाम्पल सोडवताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला गणित मध्ये प्रश्न काय म्हटलंय ते व्यवस्थित वाचून घ्यायचंय. आता मी ते प्रश्न म्हटलंय तुम्हाला मी 16 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज विचारली आपल्याला. काय विचारलंय? समसंख्यांची बेरीज. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय. तर 16 ते 50 ज्याचं उत्तर येईल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि 16 ते 50 ओके. तर समसंख्या म्हटलंय, काय म्हटलंय आपल्याला? समसंख्या. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग बघा आता समसंख्या आपल्याला माहिती आहे, आपलं सूत्र पण आहे, तुम्हाला मी मगाशी सूत्र लिहून दिलं होतं ना, त्याच सूत्राचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. कारण या सूत्राचा आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी वापर करू शकतो? ज्या ठिकाणी सारखा गॅप असेल, सारखा फरक असेल. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या, टोटल नंबर केलं तरी चालेल. ओके. तर अशा याच सूत्राचा वापर आपण या ठिकाणी देखील करणार आहोत. याच्यामध्ये पहिली संख्या येणार तुमची 16 अधिक शेवटची संख्या येणार 50 छेदामध्ये 2 पण गुणिले एकूण संख्या किती हे पण महत्वाचं आहे. त्यासाठी बघा आता 16 ते 50 पर्यंत बोलले तर आपण 21 ते 50 पर्यंत जर विचार केला, बघा संख्या कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगतोय. 21 ते 50 पर्यंत संख्यांचा विचार केला तर एकूण संख्या किती येते? तर 30 40 50 30 संख्या टोटल येते. किती येते? 30 संख्या टोटल येते. एकूण संख्या किती येते? 21 ते 50 पहिल्या 20 संख्या सोडल्या म्हणजे किती येते तुमची? 30 संख्या येते. साधा आणि सोपी पद्धत सांगतोय मी संख्या ओळखायची. 30 संख्या आली, मग काय करणार? या 30 संख्यामध्ये काय असणार आहे तुमचं? या 30 संख्यामध्ये असणार 15 समसंख्या आणि 15 विषम संख्या. कारण हे टोटल संख्या आहेत. 21 ते 50 हे काय टोटल संख्या आहेत. तर आपण जर आपण बघितलं तर या टोटल संख्यामध्ये 15 समसंख्या असणार, 15 विषम संख्या असणार. कारण एक समसंख्या एक विषम संख्या, एक समसंख्या एक विषम संख्या, अशा पद्धतीने 15 15 डिवाइड होणार. मग काय होणार? आता बघा आपण 21 ते 50 पर्यंत आपण काढलं की समसंख्या किती आहेत? 15 आहेत. परंतु 16 ते 50 पर्यंत 16 ते 20 पर्यंत किती संख्या आहेत ते पण आपल्याला काउंट करणं गरजेचं आहे. मग 16 एक संख्या होणार, त्यामध्ये 18 होणार आणि 20 होणार. म्हणजे किती संख्या झाल्या? टोटल 3 संख्या झाल्या. म्हणजे 16 ते 20 मध्ये किती समसंख्या आहेत? 3 आहेत. या 3 संख्या आणि या 15 टोटल संख्या किती झाल्या? मग तुमच्या 18 संख्या झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? टोटल मारू शकतात. मग 50 आणि 16 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येईल? 60 66 बेरीज येईल. छेदामध्ये 2 गुणिले इथं 18 परत बे 1 बे बे 9 18. काय केलं मी? बे 1 बे बे 9 18 दोघांचा भागाकार केला. परत मग 66 गुणिले 9 यांचा गुणाकार तर आपल्याला जमेल जाता. नमसक 54 नमसक 54 54 सी 4 हातच्याला 5 नमसक 54 आणि 5 झाले तुमचे 59. नमसक 54 आणि 5 झाले तुमचे 59. हा 54 5 59 म्हणजे 594. 16 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? तर 594 आहे.
तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. जर तुमचं हा उत्तर आला असेल तर व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया आता. समजला? आणि मित्रांनो, जर तुम्ही फर्स्ट टाइम तुम्हाला काहीच माहिती नसेल तर हे लिहून घेत चला. मी प्रत्येक आपल्या ऑनलाईनच्या मुलांना प्रत्येक गोष्ट सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी सर्व सिलेबस घेणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, जेवढं तुम्हाला सांगितलं आहे तेवढं करत चला. आणि जर तुम्ही करत गेला तरच तुम्ही पुढे जाऊन इझी एकदा तुमचं जर याच्यावरती प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला इझी वाटायला लागेल. त्यामुळे सराव करा. ओके, नोट करून घ्या. नोट करण्यासाठी मी तुम्हाला देतोय 20 सेकंद. 20 सेकंदामध्ये लिहून टाका. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, 15 पाया असणारी संख्याशास्त्राचं आपण अजून एक्झाम्पल 3 पॉइंट कोणता एक्झाम्पल 1.44 भागिले 0.2 बरोबर काय? आता बघा, मी भागाकार दिलाय, फक्त भागाकार मध्ये थोडंसं बदल केलंय, पॉईंटचे एक्झाम्पल दिलेत, म्हणजे दशांश अपूर्णांकाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 1.44 भागिले 0.2 याचं उत्तर तुम्हाला काढता येईल तर काढा, प्रॉब्लेम नाही. ज्यांचं काढता आला नाही किंवा ज्यांना माहित नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या आणि समजून घ्या कशा पद्धतीने काढायचं आहे. भागाकार करण्याची अनेक पद्धती अवेलेबल आहे. तुम्हाला कोणत्या पद्धती सोपं वाटतं हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कोणती पद्धत सोपं वाटते. तर मी सांगेल तुम्हाला की या पद्धतीने जर तुम्ही भागाकार केला तर सोपं जाईल. आता बघा, इथं पॉईंट नंतर किती अंक आहेत? 2 अंक आहेत. किती अंक आहेत? 2 अंक आहेत. तर याचा जर आपल्याला पॉईंट काढायचा असेल तर पॉईंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला 100 ने गुणावं लागेल. आता बघा, जर कोणत्याही पॉईंट नंतर समजा 3 असेल, 0.3 याचा जर आपल्याला पॉईंट काढावा लागेल तर 10 ने गुणावं लागेल. 0.03 याचा जर आपल्याला पॉईंट काढायचा असेल तर 100 ने गुणावं लागेल. आणि 0.003 याचा जर आपल्याला पॉईंट काढायचा असेल तर 1000 ने गुणावं लागेल. तर याच पद्धतीने आपण काय करणार आहोत? यांचं काय करणार आहोत? पॉईंट काढणार आहोत. आणि जर पॉईंट काढण्यासाठी तर पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून एकावरती 2 शून्य केलं, म्हणजे यांचा जो गुणाकार असणार आहे हा नॉर्मल गुणाकार असणार आहे 144 आणि इथं असणार आहे तुमचा 2. तर बघा मित्रांनो, जर आपण या संख्येला पॉईंट काढण्यासाठी 100 ने गुणालो तर या संख्येला पण 100 नेच गुणायचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, जेवढ्या संख्येने पॉईंट काढण्यासाठी गुणणार आपण त्याच संख्येने खालच्या संख्येला पण गुणायचं आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर यांचं गुणाकार असणार तुमचा 144 आणि छेदामध्ये यांचं गुणाकार असणार तुमचा 20. आता बघा, यांचं गुणाकार 20 कसं आला? तर बघा, एक पॉईंट नंतर इथं एकच अंक आहे, त्याचा एक शून्य कट करायचा आणि एक शून्य आपल्याकडे उरला म्हणजे तो शून्य याच्या पाठीमागे द्यायचा. समजला? याच्या पाठीमागे द्यायचं म्हणजे याचं उत्तर मिळणार आपल्याला 20. अशा पद्धतीने मग यांचा आपण भाग देऊ शकतो. बे एक बे, बे साती 14, बे त्रिक बे चौक बे दुने 4. काय येणार? बे दुने 4. बे साती 14 आणि बे दुने 4. 72/10. काय येणार याचं उत्तर? 72/10. तर पुढे काय करणार आपण आता? जर छेदामध्ये 10च्या पटीत संख्या आल्या तर इथं एकावरती एक शून्य म्हणजे 10 आहे, तर काय करायचं? एक घर सोडून पॉईंट देऊन टाकायचं 10ला उत्तर. म्हणजे याचं उत्तर किती? एकंदरीत 7.2 या पद्धतीने. बघा काय केलं आपण, पॉईंट देण्यासाठी तुम्ही 72 भागिले जर 100 असेल, 10 असेल तर एक घर सोडून पॉईंट द्यायचं. एक्झाम्पलसाठी जर आपण अजून बघितलं तर समजा 72 भागिले जर 100 असणार, 72 भागिले जर 100 असेल तर पॉईंट कसं देणार? 27.0 या पद्धतीने. म्हणजे जर 100 असेल तर 2 घर सोडून पॉईंट द्यायचंय आणि जर 200 असेल 1000 असेल तर 3 घर सोडून पॉईंट द्यायचं. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? पॉईंट हे द्यायचे असतात. ओके, नोट करून घ्या.